माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याच मतदारसंघातील सेरगाव ते हिस्सा पाथरड या रस्त्यांच्या अत्यंत दुरावस्थेमुळे नागरिक आणि शेतकरी त्रस्त झालेत। या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीच्या मागणीसाठी सेरगाव येथील कार्यकर्ते आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका प्रमुख माधव पांचाळ यांनी 2 दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलंय। भोकर विधानसभा मतदारसंघातील हा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत। पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचल्यानं रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। या बिकट अवस्थेमुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, दूध उत्पादक, महिला आणि रुग्णवाहिका यांना ये-जा करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे। शासकीय अनास्थेमुळे उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार अनेकदा तक्रार करूनही बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलंय। रस्त्यांची मागणी पूर्ण होत नसल्याने सेरगाव येथील माधव पांचाळ आणि भास्कर कळणे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उपोषणास पाठिंबा दिलाय। जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलाय। या रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडविण्याची गरज आहे। रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास याच ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय। आम्हाला इथून जाता येताना खूप त्रास होतो आणि इथून खूप गावचे हे जातात, दूधवाले तर आणि अधिक डिलिव्हरीला जर पेशंट जर निघाले तर इथून खूप त्रास होतो। इथं खूप खड्डे आहेत, शाळेची गाडी पण जात नाही आणि हे रस्ता चार गावला जातो। ते गाव म्हणजे धनक, सरेगाव, निवगा, खंबाळा इतक्या गावांना जातो। हे जर रस्ता तात्काळ शासनाने केला तर आम्हाला आमची शाळेची गाडी शाळेत लवकर पोहोचेल। सरेगाव या ठिकाणी तुम्हाला जो बेमुदत अन्नत्याग उपोषणास बसल्यात, या मागच्या तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? पहिले प्रथम तुमच्या न्यूज चॅनलतून धन्यवाद मानतो सर्वांचे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला जाण्या येण्याकरता 2023 पासून आम्ही या रस्त्याला चटत हा खूप त्रास आहे। जाण्या येण्याकरता दूधवाल्याला, शाळकरी मुलांना, शाळेच्या गाड्यांना, पुन्हा अजून सरेगावची वाहतूक आहे, धनच आहे, खांबाळा, निवगा इत्यादी गावची वाहतूक आहे। या रोडवर वारंवार सतत आमदार साहेबाला, चव्हाण साहेबाला आम्ही सांगल्या, आम्हाला काय त्याचा असा विरोध म्हणून नाही, पण आमची येता एक त्याच्यापाशी आम्ही मांडल्या, आम्हाला जाण्या येण्याकरता रस्ता पाहिजे, ही आमची मागणी आहे। तर ह्या रस्त्याचे आतापर्यंत काम कधी झाले आणि कधीपासून रस्ता खराब झाला? या रस्त्याचे काम 5-6 वर्षात काही झाले नाही। निवेदन देऊन कोणी दखल घेतली नाही काय? निवेदन दिले आम्ही साहेबाला, 2023 ला दिले। इथं पात्रला साहेब नारळ फोडा आले होते उद्घाटन करा, त्यावेळेस साहेबाला इथं उतरून निवेदन दिले आम्ही। साहेबाला म्हणल्यावर साहेब हो करूत बघूत म्हणले। आता एक आम्हाला ते आरोग्य विभागाचे कर्मचारी आले, त्याने तर आम्हाला पहिलं प्रथम म्हणले तुमचा आभारी म्हणले, बाबा या रस्त्यासाठी तुम्ही बसले, आम्हाला जाण्या येण्याकरता तर लई त्रास होत आहे म्हणले। माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार। आपण सकाळपासून सर्व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच प्रसार माध्यम यांनी फार आमच्या या बेमुदत अन्नत्याग उपोषणाची मोठ्या प्रमाणामध्ये दखल घेऊन आज सकाळपासून बरेचसे न्यूज चॅनल, पत्रकार बांधव यांनी आज आमच्या या ठिकाणी येऊन दखल घेतल्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचा मनापासून आभारी आहे। तर सांगायचं कारण एवढंच आणि बेमुदत अन्नत्याग उपोषण करायचं कारण एवढंच की आम्हाला आमदार साहेबाला आणि खासदार साहेबाला आणि प्रशासनाला काहीही मागायचं नाही। आमचा वैयक्तिक कोणताच प्रश्न नाही। हा प्रश्न जो आहे सर्वसामान्य माणसाचा आहे, सर्वसामान्य नागरिकाचा आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचा आहे, सर्वसामान्य व्यवसायांचा आहे, सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन शिक्षण शिकणाऱ्या शाळकरी मुलांचा आहे। म्हणून सरेगाव ते हिस्सा पाथरड नांदेड जाणाऱ्या रस्त्याची कमीत कमी 5 ते 7 वर्षापासून एवढी दयनीय अवस्था झालेली आहे। तो सच कहूं तो मां मर जाए, झूठ कहूं तो बाप कुत्ता खा जाए। या आमच्या सरेगाव या रस्त्याला वाली कोणीच नाही। एक तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते की हा रोड आमच्याकडे नाही, तुम्ही जिल्हा परिषदकडे जा, जिल्हा परिषदकडे मागणी करा। जिल्हा परिषदकडे मागणी केली तर जिल्हा परिषद म्हणते की हा रोड तुमचा आमच्याकडे लावलेलाच नाही।
तर आम्ही जायचं कुणाचं? आमदार साहेबाकडे गेलं तर आमदार साहेब हो तुमचा रोड करून देऊ हे आश्वासनच आहेत. हे आश्वासन फक्त आव्हेमध्येच आहेत. प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड.